नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, कालच माझ्या कानावर एक बातमी आली की देशातले जे मोदी विरोधक अभिजन आहेत, म्हणजे स्वतःला बुद्धिवादी मानवणारे, तसेच काही कलाकार हे आता सिग्नेचर कॅम्पेन करणार. म्हणजे 2019च्या निवडणुकीत या कलाकार मंडळींनी आणि या अभिजन वर्गातील मंडळींनी ज्या पद्धतीने एक पत्रक काढलं आणि सगळ्यांना आवाहन केलं होतं की मोदींना मतदान करू नका, तसंच आता देखील होणार आहे. पण 2019 साली जी लोकसभेची निवडणूक झाली, तिथे या अभिजन वर्गाचं हे नाटक ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी उघडकीस आणलं होतं. आणि ही मंडळी कशी बदमाश आहेत हे भाऊंनी सांगितलं होतं. तो जो व्हिडिओ जो 2019 मध्ये भाऊंनी केला होता, तो मी पुन्हा तुमच्या समोर मांडत आहे. नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. आज एका वेगळ्या विषयावर बोलायची माझी इच्छा आहे. निवडणुका चालू आहेत. लोकसभेच्या मतदानाची पहिली फेरी संपून गेलेली आहे आणि या दरम्यान देशातल्या 600 कलावंत वगैरे काय म्हणतात त्याने एक पत्रक काढून मोदी किंवा भाजप यांना मत देऊ नका असं आवाहन केलं आहे. आणि मग ते नेहमीचं ओरडाआरडा आहे. विचार स्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, त्याची गळचेपी, या सगळ्या लोकांची बदमाशी काय लक्षात ठेव. म्हणून मी या एपिसोडला माझ्या दृष्टीने जर शीर्षक द्यायचं तर अभिजन बदमाशांची टोळी असं मी याला शीर्षक देईन. कारण अभिजन बदमाश म्हणजे काय हे तुम्हाला चमत्कारिक वाटली. हा शब्द कुठून काढलाय नाही. साधारण 25-30 वर्षापूर्वी एक सिनेमा आलेला मला आठवतो. मशाल नावाचा सिनेमा होता. त्याच्यात दिलीप कुमार आणि असे लोक होते. तर ते दिलीप कुमार हा पत्रकार असतो आणि अमरीश पुरी हा खलनायक, काळे धंदे करणारा, स्मगलर वगैरे वगैरे वगैरे, तो त्याला त्रास देत असतो आणि त्याच्याविरुद्ध दिलीप कुमार या पत्रकाराने आघाडी उघडलेली असते. तो पैसे ओतून किंवा मालकाला पैसे देऊन वर्तमानपत्राच्या अमरीश पुरी हा दिलीप कुमारला स्वतःहून त्या नोकरीतून बाहेर काढायला होतो. तरी दिलीप कुमार झुंज देत असतो आणि तो एक छोटंसं आपल्याला कुवतीला जमेल एवढं वर्तमानपत्र काढतो. आणि या सगळ्या दरम्यान त्या दोघांचा असा तो संघर्ष दाखवलेला आहे, खलनायक आणि नायकाचा. तर त्या संघर्षामध्ये जो संवाद होतो तो एक संवाद माझ्या कायम लक्षात राहिला की दिलीप कुमार त्या अमरीश पुरी या खलनायकाला सांगतो की तू गुंड आहेस, तू मारू शकतोस, काळे धंदे करू शकतोस, हे सगळं खरं असले, पैशाने तू समर्थ असलास तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या तुलनेमध्ये तू निर्बुद्ध आहेस, मी बुद्धिमान माणूस आहे. एक लक्षात ठेव, जोपर्यंत माझ्यासारखे बुद्धिमान माणसं सभ्य असतात तोपर्यंतच तुझी गुंडगिरी चालते. जर मी कधी गुंडगिरी आणि गुन्हे करायचं मनावर घेतलं तर मी तुझा बाप बनून बसेन. हे वाक्य माझ्या कायम लक्षात राहिलं. आणि आत्ता हे जेव्हा 600 कलावंत, बुद्धिमान, कोण लेखक वगैरे आहेत त्यांचं पत्रक आलं तेव्हा मला दिलीप कुमारचा तो संवाद आठवला की बुद्धिमंत माणसाने जर गुन्हेगारी करायची ठरवली तर भले भले गुंड माफिया सुद्धा त्याच्यासमोर तोकडे पडतात. आणि त्या सिनेमामध्ये कथानकच तसं आहे. त्याच्यात दिलीप कुमार शेवटी स्वतःच गुन्हेगार व्हायला उतरतो आणि तो त्या अमरीश पुरीला गुन्हेगारी संपवून टाकतो. हे सगळे स्वतःला अभिजन म्हणणारे जे कोण कलावंत आहेत हे आज कसे वागतायत बघा. त्यांनी थेट गुन्हेगारीपर्यंत जाण्याचा मार्ग पत्करलेला आहे. आणि म्हणून मी त्यांना अभिजन बदमाशांची टोळी म्हणतो. कारण यांनी कुठलाही, म्हणजे बदमाशांची टोळी कोणाला म्हणायची, मला नेहमी असं वाटतं की स्वातंत्र्य हे व्यक्तिगत असतं आणि जेव्हा समविचारी असा शब्द येतो तेव्हा समविचारी नसतो, एकविचारी असतो. आणि एकविचारी ही एक टोळी असते. इथे एक ठरलं की त्या विचाराच्या किंवा त्या भूमिकेच्या बाहेरचा असेल तो शत्रू मानायचं, त्याला समविचारी म्हणतात. तर त्याच्यात तुम्ही बाहेर गेलात की तुम्ही चुकीचे.
तुमचा विचारच नसतो, तुम्हाला भूमिकाच नसते. मी म्हणतो ते मान्य करा, आम्ही म्हणतो ते मान्य करा, आणि नसेल तर तुम्हाला जगायचा, तुम्हाला टिकायचा अधिकारच नाही. तर ही सगळी गेल्या काही वर्षामध्ये समविचारी नावाची जी टोळी उभी राहिली, ती कधी स्वतःला अभिजन म्हणते, कधी ते कलावंत म्हणते, कधी ते राजकीय भूमिकेत असतात. म्हणजे पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचं नाही, पाकिस्तानी कलावंत नकोत म्हटलं की कला आणि राजकारणाची गल्लत नको म्हणायचं. आणि आज जेव्हा राजकीय निवडणुका चालू आहेत तेव्हा तेच लोक राजकीय भूमिका घेतात आणि ती कलावंत म्हणून घेतात. मग इथे कला आणि राजकारणाची गल्लत होत नाही का? क्रीडा आणि राजकारणाची गल्लत होत नाही का? होते. पण ही लोक ती गल्लत करतात आणि म्हणून मी त्यांना अभिजनांची बदमाश टोळी म्हणतो. या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बरीच जुनी गोष्ट आहे. 1996 साली समाजवादी विचारवंत मेपू रेगे यांनी नवभारत नावाच्या द्वैमासिकामध्ये एक लेख लिहिला होता, जो बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेसंबंधात होता, की ठाकरे अशी भाषा का बोलतात. आणि त्याच्यात त्यांनी फार छान विवेचन केलं होतं. त्यातला एक परिच्छेद माझ्या लक्षात राहिलेला आहे. त्या परिच्छेदामध्ये मेपू रेगे म्हणतात की समाजामध्ये जेव्हा एखादा अभिजन वर्ग असतो तो आपल्या वर्तुळातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो आणि आपल्या वर्तुळाच्या किंवा परिघाच्या बाहेरच्या लोकांशी अतिरेकी असभ्यतेने वागतो. आता हे समजून घेण्यासारखं आहे की माझे जे आहेत म्हणजे समविचारी आहेत त्यांच्याशी मी अतिरेकी सभ्यतेने म्हणजे त्यांचे गुन्हे सुद्धा मी पाठीशी घालणार, पण माझ्या परिघाच्या बाहेर समविचारी वर्तुळाच्या बाहेरचे असतील त्यांच्याशी मी अतिरेकी असभ्य वागतो, तेव्हा मी अभिजन होतो. आता ही एक थिअरी झाली. ही तुम्ही सिद्ध कशी करणार? तर ती तुम्ही आत्ता जी पत्रक निघालं आहे त्या संदर्भात तुम्ही ती समजून घेऊ शकता की हे जे 600 लोक आहेत, जे कोणी आहेत ते आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा अशी नेहमी तक्रार करत असतात. मोदी असं काहीतरी करतील याचा पुरावा केला, याचा पुरावा नाहीये, पण करतील ही शंका आहे, हा आभास आहे आणि त्याच्यासाठी ह्या लोकांनी पत्रक काढले. पण खरोखरच या क्षणी आत्ता गेले काही महिने आविष्कार स्वातंत्र्याची भयंकर गळचेपी झालेली आहे आणि ती गळचेपी कोर्टात सिद्ध सुद्धा झालेली आहे. त्याच्याविषयी या 600 लोकांनी कधीही एक साधा आवाज उठवलेला नाही, घोषणा दिलेली नाही, निदर्शनं केलेली नाही. 5-6 महिन्यापूर्वी बंगालच्या चित्रपटसृष्टीमध्ये कोणा निर्मात्याने एक चित्रपट निर्माण केला आणि तो चित्रपट सेन्सॉरने संमत केलेला आहे. सेन्सॉरचा त्याच्यावर काही आक्षेप नाही. असा सिनेमा बंगालमध्ये जेव्हा प्रदर्शित करायची वेळ आली तेव्हा कुठून तरी एक आवई उठली. या सिनेमामध्ये तिथल्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर टीका आहे. एवढं म्हटल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, गुंड आहेत, आक्रमक लोक आहेत, त्यांनी तिथल्या थिएटर मालकांच्या संघटनेला धमकी दिली, म्हणजे हा सिनेमा जर तुम्ही प्रदर्शित केलात तर तुमच्या थिएटरची मोडतोड होईल. आणि म्हणून त्या थिएटर मालकांनी सरळ शरणागती पत्करली. कारण सरकारकडे जाण्यात अर्थच नव्हता, मुख्यमंत्र्याचेच बगलबच्चे त्यांना धमक्या देत होते. आणि त्यामुळे त्यांनी त्या चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि जो कोण वितरक असेल त्याला सांगितलं, बाबा हात जोडतो, आम्ही हा काय सिनेमा प्रदर्शित करणार नाही. अखेरीस त्यातून कुठेही संरक्षण नाही. सरकारकडे जाणं तर शक्यच नव्हतं, ममता बॅनर्जी त्यांना दाद देणार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली. 4-5 महिन्यांनी आता त्या कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि कोर्टाने त्या निर्माता, दिग्दर्शकाचा म्हणजे खऱ्या कलावंतांचा दावा मान्य केला आणि तिथे त्या सिनेमाच्या प्रदर्शनाला संरक्षण दिलं जावं म्हणून ममता बॅनर्जींच्या सरकारला आदेश दिलेले आहेत. पण याच्या पुढचा टप्पा महत्वाचा आहे. नुसतं त्या सिनेमाला प्रदर्शनासाठी संरक्षण द्यावं एवढा आदेश देऊन सुप्रीम कोर्ट थांबलं नाही. सुप्रीम कोर्टाने अशा रीतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सरकारकडूनच झाली
म्हणून ममता बॅनर्जी यांच्या सरकारला 20 लाख रुपये दंड गेलेला आहे. पण या 4-5 महिन्यामध्ये हे जे 600 सयाजीराव आहेत, ज्यांनी मोदींच्या विरुद्ध सह्या केलेल्या आहेत, त्यापैकी एकाही मायका लाल असा नाही निघाला की त्यांनी ममता विरुद्ध आवाज उठवला. का नाही आवाज उठवला? का नाही आवाज उठवला? का नाही घोषणा दिल्या आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी म्हणून? त्याचं कारण अतिशय सोपं आहे. ममता बॅनर्जी यांच्या समविचारी टोळीतल्या, म्हणजे मोदी द्वेष करणाऱ्या अभिजन वर्गाच्या टोळीच्या सदस्य आहेत. आणि म्हणून ममता बॅनर्जीने गुन्हा केला तरी त्याच्यावर पडदा पाडणं याचा अर्थ अतिरेकी सभ्य वागणं आहे. आपला तो काय म्हणतात बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट इतकं सोपं आहे. म्हणजे ममताने गुन्हा केला तरी त्याच्यावर पांघरूण घालायचं, त्याच्यावर अग्रलेख लिहायचे नाही, त्याच्यावर कुठे चर्चा झाली नाही. कुठच्या वाहिन्यावर तुम्ही चर्चा ऐकले? कोणी याच्यावर अग्रलेख वाचलाय कुठच्या वर्तमानपत्रात? नाही. जणू काय असं घडलंच नाही. त्या सिनेमावर बंगालमध्ये प्रदर्शनाला बंदी आलीच नाही असं तुम्हाला वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. कोर्टात याच्याविषयी निकाल आलेला आहे. अव्वा मी बोलतोय आत्ता तेव्हा त्याला 24 तास होत आहेत. पण या 24 तासात त्या 600 सयाजीरावांपैकी एकानेही ममता बॅनर्जीचा आज सुद्धा निषेध केलेला नाही. पण तेच लोक मोदींच्या विरोधात गळचेपी केल्याचा कुठलाही पुरावा नसताना रोजच्या रोज सह्या करून पत्रकं पाठवत आहेत. याला अतिरेकी असभ्यता म्हणतात. नेपोरेगे जे म्हणतात की समविचारी बुद्धिमंत अभिजन असतात ते आपल्या वर्तुळातल्या लोकांशी अतिरेकी सभ्य वागतात आणि वर्तुळाच्या बाहेरचे, कारण मोदी यांच्या वर्तुळाच्या बाहेरचे आहेत आणि त्यामुळे मोदींशी अतिरेकी असभ्य वागायचं, त्यांच्यावर खोटे आरोप करायचे, ते खोटे आरोप म्हणजेच खरे मानायचे, त्यासाठी अग्रलेख लिहायचे, त्यासाठी बातम्या द्यायच्या, त्यासाठी टीव्हीवर चर्चा करायच्या आणि ज्याचा कुठलाही पुरावा नाही त्याच्यावर इतकं काहूर माजवायचं की त्यासाठी त्याला फाशी द्यायला निघायचं. हे तुम्हाला अनेक प्रकरणात दिसेल. राफेल विरुद्ध आज सुद्धा दखलपात्र म्हणता येईल असा कुठलाही पुरावा नाही. पण ऑगस्टा वेस्टलँड या खरेदीमध्ये झालेले पुरावे, खाल्ली गेलेली दलाली, त्या दलालीची मनी ट्रेल मिळालेली आहे. त्यातले काही आरोपी पकडले गेलेले आहेत, त्यातले काही माफीचे साक्षीदार झालेले आहेत. पण त्याच्यावर तुम्हाला टीव्हीवर चर्चा होताना दिसणार नाही, त्याच्यावर अग्रलेख लिहिलेले दिसणार नाहीत. कारण त्याच्यात यांच्याच टोळीतले राहुल गांधी, सोनिया गांधी, अहमद पटेल हे त्यांच्या अभिजन वर्गातले आहेत. तर त्याच्यावर पडदा पाडणे यासाठी हे सगळे कलावंत झटत असतात. हा सगळा अभिजन वर्ग ज्याला म्हणतात ते झटत असतात. हे आपल्या वर्तुळातले आणि काय ते समविचारी असतात आणि म्हणून मी त्यांना अभिजनांची अभिजन बदमाशांची टोळी म्हणतो. यांनी सगळा समाज ओलीस ठेवलेला असतो. आता गंमत बघा, हे सगळे बदमाश हे परत रोजच्या रोज संविधान, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांची जपमाळ अखंड ओढत असतात. पानसरे दाभोळकरांविषयी बोलत असतात. पण सत्य तेच लोक धडपडत असतात. हे सनातनी असतात. सनातनी ज्याला म्हणतात त्याचे सगळेच्या सगळे दुर्गुण तुम्हाला या अभिजन पुरोगाम्यांमध्ये सापडतील आणि म्हणून मी त्यांना अभिजन बदमाशांची टोळी म्हणतो. आज एवढंच.